जय शिवराय, जय जिजाऊ. तर आज मी तुम्हाला माझे गोठ्यातले सगळे जे मेंबर आहेत त्या सगळ्यांची ओळख करून देणार आहे, त्यांची नावं सांगणार आहे, त्यांचं रुटीन कसं असणार आहे ते सांगणार आहे आणि आजचा फुल व्लॉग त्याच्यावर असणार. तर बघा सगळ्यांनी. तर मी आता गोठ्यातच उभी आहे, हे सगळेजण, आणि दुपारची वेळ आहे. सकाळी मी शूट करायचा प्रयत्न केला, अजून पण फॅमिली मेंबर बरेच आहेत, सगळ्यांचं शूट घेत होते, पण थोडी गडबड झाली आणि नीट काय घेता आलं नाही. मी थोड्या थोड्या क्लिप टाकते. 3 मेंढरं आहेत, त्यांनी फार दमवलं मला, पळून पळून पुरे झालं. थोडी क्लिप मी टाकते त्यात. तर आता सकाळी सगळं गोठ्यातलं आवरून ह्या पौर्णिमेची दूध प्यायची खूप गडबड चालू असते. तिला दूध पाजून सकाळचं, ही गुरी आहे, गीर गाई सगळ्या गीर आहेत, हिचं नाव गुरी. तर ती बसली आता, मी आज जाऊन दाखवते. आणि तर तिला एक 7-8 लिटर दूध आहे आणि तिनं आत्तापर्यंत 4 वेत दिले. पहिलं वेत लंपीत असल्यामुळं तिला म्हणजे व्यायली आणि लंपी झाला, मग ते वासरू पण जगलं नाही. ती पण आजारी होती, पण त्यातनं ती यंग असल्यामुळे लवकर रिकवर झाली. आणि त्यानंतर आम्ही सेक्शुअल सिमेंट देऊन ट्राय केलं, तर तेव्हा गौरी झाली आणि गौरी एकदम छान कालवड झाली, आम्हाला पाहिजे तशी. उठली सगळी मी आले म्हटल्यावर, तर सगळीच उठलीत. ही आहे गौरी आणि खूप छान कालवड झाली त्याच्यावर, आणि आम्ही तिची केअर पण खूप चांगली घेतली. ही तिची आई गुरी. आणि त्यानंतर ही आहे गंगा. हिला आम्ही घेतले कारण आम्हाला खूप छान गाय मिळाली. मग ॲक्च्युली दुधाची गाय घ्यायची होती, पण ही खूप चांगली आहे आणि गौरीपेक्षा प्युरिटीमध्ये चांगली आहे, म्हणून मग ही घेतली. आणि गौरीनंतर ही झाली, हिला मी छोटी म्हणतो. आणि नंतर मग आत्ता पौर्णिमा झाली. हे आता सकाळचं सगळं आवरल्यावर हे दुपारच्या वेळेत असं रेस्ट करत असतात. हे कुट्टी मशीन आहे, कुट्टी मशीनमधनं ही वैरण अशी कुट्टी करून सगळ्यांना 2-2 पाट्या घालतो आम्ही. तर हे सगळं खाऊन झालं आहे त्यांचं, ते आता रेस्ट करतात. आणि खाद्यामध्ये म्हणाल तर खाद्य एक 4 प्रकारचं आहे. मग मध्ये काय झालं, गुरीला एकाच प्रकारचं घातलं तर ते नंतर काय होतं, ती खातच नाही, म्हणजे तेच खाऊन कंटाळ्यासारखं करते. मग बदलून आणतो आम्ही. मग बारामती ॲग्रो आहे, कारगिल आहे, टिवानाचं आहे, परत आणि बाहुबलीचं आहे. तर अल्टरनेट बॅग आणली ती छान खाते, सगळीच आवडीनं खातात. हे आहे रुटीन. आता संध्याकाळी परत 5 वाजता खाद्य टाकायचं, वैरण टाकायची, गोठ्याची स्वच्छता करायची आणि गुरीचं दूध काढायचं. दुधामध्ये पण कसं आहे, ती किती पण दूध देऊ दे, त्यातले 2 सड वासराला असतात आणि 2 आम्ही पिळून घेतो. सकाळचं दूध हे काढतात, संध्याकाळचं मी काढते. बारामतीचं आत्ता बारामती ॲग्रोचं हे खाद्य गुरीसाठी आणलं आहे. आणि आता वैरण दाखवते. हे असं ऊसाच्या कडेनं आडव्या पाटात हे असं, ह्याचं ऊसाची कांडी असते तशा कांड्या मिळतात. हे एक हत्ती घासाचाच एक प्रकार आहे, यशवंत नेपियर असतं तसं. त्याचा कलर लाल आहे, म्हणजे ते थोडंफार असं बीट, आपण जसं बीट खातो तशापैकी आहे. आणि गुरीला स्पेशल जास्त आवडतं, सगळ्याच जणी खातात
आवडीने. गुरीला खूप आवडतं म्हणून हे जरा जास्ती प्रमाणात करायचं म्हणून ठेवलंय. पुढे पण आहे बांधायला. ते तिकडे वैरणीचं 2 प्लॉट आहेत इकडे आणि तिकडे. त्याच्यामध्ये एक 4-5 सऱ्या वैरणीच्या ठेवल्यात. हे असं 2 सऱ्या त्या लाल वैरणीच्या आणि हे असं हे शेवटपर्यंत आहे. ते मेंढरांचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड करते नंतर. मजा सकाळी हसून हसून पुरे. ओरिओ आहे, लॅब डॉग आहे, फिमेल आहे. ती आत्ता प्रेग्नेंट आहे आणि ती कुठल्याही क्षणी डिलिव्हर होऊ शकते. त्यामुळे पण सकाळी तिची व्हिडिओ काढताना ती काय व्यवस्थित काढून घेत नव्हती. जरा आज डाऊन वाटते. तिचे पण टाकते. दुधापासून मी पनीर बनवते, तूप बनवते, श्रीखंड बनवते. जे आहे त्या एवढ्या दुधात, म्हणजे अगदी विक्री करावं किंवा हे करावं असं काय अजून नाही. ह्यांचं पण दूध वाढेल तेव्हा चालू होईल तेव्हा होईल. पण आता तरी आहे त्यातनं मी ते पण शूट केलं आहे आणि ते पण मी ह्यात ॲड करून तुम्हाला दाखवते की मी पनीर कसं बनवते, मी तूप कसं बनवते. गौरी असं करू, तुला करू, तुला पण करते की. थांब, इकडे का सरकलीस, थांब, ये. काय करायचं, असं असं करायचं, लाड करायचं. थांब की, करते करते करते, थांब. ह्या गायी अशा आहेत की ह्यांना फक्त असं कुरवाळत लाड करत बसा म्हणतात. त्यांना जेवढं हात फिरवू तेवढं त्यांना पाहिजे असतं. जेवढं लाड करू तेवढं त्यांना त्या जास्त जवळ येतात. आता मी गौरीच्या पाठीवरनं हात फिरवते म्हटल्यावर हळूहळू इकडे माझ्याकडे सरकली. ते थांब. मेंबर आणि हा तर मारण्यात फार पटाईत आहे, त्या दृष्टीनं हा पळत आलेला आहे. आणि तिला चालायला येत नाहीये त्यामुळे ती हळूहळू येते. मला व्हिडिओच काढू देत नाहीयेत कारण ते माझ्या मागं लागलेत. आणि माझ्याच काय ओरिओच्या पण मागं लागलेत. ट्राय करते व्हिडिओ काढायचा पण हे मला काढून देत नाहीयेत कारण यातला एक आहे तो खूप मारतो आणि परवाच यांच्या पण मागला आलेला. अथक प्रयत्नांनी मेंढरं नाहीत बघून शेवटी ओरिओचं एवढं शूट घेतलं. पण तिच्याबद्दल माहिती मी गोठ्यात असतानाच तुम्हाला.
दादाजी पण गेले, मी पण बाहेर गेले. त्यामुळे गोठ्यातलं सगळं आवडलं. गाईला पाणी पाजलं, वैरण टाकली, घाट करून झाली की झालं. मी आता हे दूध उकळायला ठेवलंय पनीर करण्यासाठी, आणि हे उकळी आलं की हे फोडून ह्याचं पनीर करणार. तर आता हे दूध मी विनेगरच्या साह्यानं फोडलंय. पनीर फडक्यात बांधून रात्रभर प्रेस करून ठेवणार. प्रेस केलेलं काढून तुम्हाला दाखवते की कसं पनीर तयार झालंय. त्याचं एकदम हार्डचं तयार झालेलं आहे. एकदम सगळं त्यातलं पाणी निघून गेलंय. घरच्या घरी आणि थोड्याच प्रमाणात करायचं असते त्यावेळी अशा पद्धतीनं केलं तरी चालतं. गाईचं दूध जे शिल्लक राहते वापरून जे काही शिल्लक राहील त्याचं मी अशा पद्धतीने पनीर बनवते. ह्याची हार्ड झालेलं आहे. ह्याचे मी आता क्यूब करणार. तयार झालेलं आहे. खूप छान तयार होतं. त्याला जास्त काही मेहनत लागत नाही, जास्त काही ताप होत नाही. दूध नासवून फडक्यात बांधून रात्रभर प्रेस करून ठेवलं की सकाळी हे मस्तपैकी टेस्टी आणि हेल्दी पनीर तयार. साय हलवून मी आता लोणी काढणार आहे, आणि लोणी काढल्यावर तूप कसं कढवते ते पण दाखवते. लोणी आले नाही. हे काढून घेऊन 2 वेळा धुवून मग कढवायचं. हे लोणी कढवून आता मी तूप काढलंय. हे अशा पद्धतीनं तूप तयार झालंय. गॅस बंद केलाय कारण ते मग जास्त पुढं जाऊन थोडा काळपटपणा येतो. हे असं छान पिवळं धमक, वास तर इतका सुंदर येतो गिरगाईच्या तुपाचा. हे असं तूप तयार आहे. ते आता मी गाळून घेणार ह्या डब्यामध्ये. हे